नमस्कार. समाज उद्धाराचं काम करत असताना क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंनी पाहिलं होतं की शूद्र अतिशूद्रांचं धर्माच्या नावाखाली भरपूर हाल चाललेले आहे. अनेक अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा या शूद्र अतिशूद्रांवर लादलेल्या आहेत. एवढंच नाही तर धर्माच्या नावाखाली त्यांचं प्रचंड प्रमाणावर शोषण चालू आहे. हे सगळं थांबवायचं असेल तर यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे. म्हणून 24 सप्टेंबर 1873 ला महात्मा ज्योतिराव फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्यशोधक समाज म्हणजे सत्य शोधन करणारा समाज. त्याचं ब्रीदवाक्य होतं, सर्व साक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी. म्हणजे कुठल्याही धार्मिक कार्यामध्ये कोणत्याही मध्यस्थाची, पुरोहिताची गरज नाही असा त्याचा अर्थ होत होता. आणि याचाच एक भाग म्हणून 25 डिसेंबर 1873 ला सीताराम जवाजी आल्हाट आणि राधाबाई ज्ञानोबा निमकर या जोडप्याचा या भारत देशातील पहिला सत्यशोधक विवाह महात्मा ज्योतिराव फुलेंनी घडून आणला. पुरोहिताशिवाय केलेलं या देशामधलं हे पहिलं लग्न होतं. अतिशय साध्या पद्धतीनं लग्न केलं. पुरोहित नाही, मंत्र नाही, अक्षता नाही, फक्त फुलं टाकून हा विवाह सोहळा संपन्न झालेला होता. असा हा विवाह सोहळा सर्वांनाच खूप आवडला. समाजामधून अनेक जण अशा पद्धतीनं सत्यशोधक विवाह करण्यासाठी पुढे येऊ लागले. परंतु जशी जशी सत्यशोधक विवाहांची संख्या वाढू लागली तसं तसं पौराहित्य करणारा जो ब्राह्मण समाज होता त्याच्या मनामध्ये या सत्यशोधक समाजाबद्दल असंतोष निर्माण झाला. ओतूरचे बाळाजी डुमरे पाटील आहेत. त्या बाळाजी डुमरे पाटलांनी आपल्या 2 मुलींचा सत्यशोधक विवाह केला. त्या विवाहाला महात्मा ज्योतिराव फुले उपस्थित होते. कुठलाही पुरोहित बोलवला नाही. अगदी घरगुती पद्धतीने ते लग्न पार पाडलं. परंतु हे झाल्यानंतर मात्र ओतूर परिसरामधले जे काही ब्राह्मण मंडळी आहेत ते एकत्रित आले आणि वामन जोशी नावाच्या पुरोहितानं ओतूरच्या कोर्टामध्ये एक याचिका दाखल केली. त्या याचिकेमध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की बाळाजी पाटलांनी आपल्या मुलींची लग्न केली, त्यामुळं आमची दक्षिणा बुडली आहे. आमची 6.5 रुपये दक्षिणा या बाळाजी पाटलांनी बुडवलेली आहे. ती दक्षिणा आम्हाला परत मिळावी. कोर्टामध्ये सगळं प्रकरण गेलं. कोर्टामध्ये प्रकरण गेल्यानंतर त्यामध्ये आरोपी म्हणून बाळाजी पाटलांबरोबर महात्मा फुले आणि अजून बरीच काही नावं होती. आणि ओतूरच्या कोर्टानं निकाल दिला की बरोबर आहे, वामन जोशी यांनी जी याचिका दाखल केली आहे त्यानुसार त्यांचं नुकसान झालेलं आहे. त्यांना नुकसान भरपाई म्हणून बाळाजी पाटलांनी 4 रुपये दंड द्यावा. म्हणजे स्वतःच्या मुलीची लग्न करून स्वतःच्या मुलीची लग्न बाळाजी पाटलांनी केलेली होती आणि दंड म्हणून दक्षिणा देण्याचं काम सुद्धा त्यांना आता कोर्टाच्या आदेशानुसार करावं लागणार होतं. परंतु फुले होते. फुले पाठीमागे हटले नाही. त्यांनी समाजामध्ये या निकालाचा प्रचार आणि प्रसार केला. जरी विजय झाला नव्हता तरी न्यायालयानं काय निकाल दिला आहे तो समाजाला सांगितला. आणि बाळाजी पाटलांना सांगितलं, आता पुण्याच्या कोर्टामध्ये याचिका दाखल करा. बाळाजी पाटलांनी पुण्याच्या कोर्टामध्ये याचिका दाखल केली. पुण्याच्या कोर्टानं तो निकाल पाहिला आणि त्यांनी मात्र निकाल बाळाजी पाटलांच्या बाजूने दिला. त्यांनी सांगितलं की कुठल्याही प्रकारचा पुरोहित बोलवलेला नव्हता, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा दंड देण्याची गरज नाही. सगळ्या सत्यशोधक मंडळींना आनंद झाला. परंतु तो काही काळापुरताच होता. त्यानंतर सर्व मंडळींनी ओतूर आणि जुन्नर परिसरामध्ये मेळावे घेतले. पुरोहित मंडळींचे ते मेळावे झाले आणि त्यांनी मुंबईच्या हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्याचं ठरवलं. मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आणि मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल केल्यानंतर त्यांनी पुन्हा तोच मुद्दा मांडला. परंतु महात्मा ज्योतिराव फुले, बाळाजी पाटील यांनी आपलं मत त्या ठिकाणी मांडलं. त्यांनी सांगितलं की आम्ही कुठल्याही प्रकारचा शास्त्रोक्त विधी केलेला नाही. आम्ही अगदी घरगुती लग्न केलेलं आहे. आमच्या पूर्वजांनी, आमच्या जातीमधल्या लोकांनी जसं सांगितलं त्या पद्धतीनं आम्ही लग्न केलेलं आहे. त्यामुळे दक्षिणा देण्याचा प्रश्न नाही, कारण आम्ही पुरोहितांना बोलावलेलंच नव्हतं. मुंबई हायकोर्टाने यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि पुन्हा एकदा बाळाजी पाटलांच्या बाजूने निकाल दिला आणि त्यांनी सांगितलं की इथून पुढच्या काळामध्ये जर तुम्हाला पुरोहित म्हणून कुणाला बोलवायचं नसेल तर तुम्ही नाही बोलवलं तरी चालेल, काही हरकत नाही, अशा प्रकारचा निकाल मुंबई हायकोर्टानं दिलेला. म्हणजे कायदेशीर मान्यता सत्यशोधक विवाहाला 1888 मध्ये मिळाली. त्यानंतरही बरेचसे सत्यशोधक विवाह झाले. ज्योतिराव फुलेंचा दत्तक मुलगा काशीबाई नावाच्या ब्राह्मण विधवेच्या पोटी जन्माला आलेला यशवंत महात्मा ज्योतिराव फुलेंनी दत्तक घेतलेला होता. कारण फुलेंचा विरोध कुठल्या जातीला नव्हता, तर फुलेंचा विरोध व्यवस्थेला होता. आणि म्हणून त्यांनी त्या काशीबाईचा मुलगा दत्तक घेतलेला होता आणि त्या दत्तक मुलाचं लग्न सुद्धा सत्यशोधक पद्धतीने 1889 मध्ये झालेलं.
आपल्याला त्याची नोंद इतिहासामध्ये पाहायला मिळते. जे अतिशय क्रांतिकारी असं कार्य करणारे महात्मा ज्योतिराव फुले होते, म्हणून तर त्यांना क्रांतीसूर्य असं म्हणतात. अशा या क्रांतीसूर्याला माझं कोटी कोटी नमन. धन्यवाद. जय ज्योती, जय क्रांती.